आज जायगाव केसरी पर्व 5 हे ओपन बलाढ्य शर्यत मैदान पार पडते आणि या मैदानाच्या सेमीफायनल 2 मध्ये आपला सर्वांचा आवडता व्हाईट गोल्ड चिक्या पुन्हा एकदा गुलालाचा मानकरी ठरलाय आणि त्याचं हे सातत्य कंटिन्यू मित्रांनो चालू आहे. आजच्या पण मैदानामध्ये तो गुलाल पात्र ठरलाय. सेमीफायनल 2 मध्ये त्याच्यासोबत पाहायला एक सातत्य जे म्हणतो चिक्या वारंवार दाखवत येतोय, आज पण तो फायनलचा मानकरी ठरलाय. बरोबर आहे. आज बैल 9वं मैदान असं बैलाच बरं का, तो फायनलचा मानकरी ठरतोय बैल. त्याच्यामुळे त्याचे 3-1 नंबर आहेत, 3-2 नंबर आहेत बैलाचे आणि 2-3 नंबर आहेत बैलाचे. आणि आज काय होईल तो नंबर बैलाचा. पहिरा कधी जुळवला होता हा? पायरा ऍक्च्युली काल आम्ही दुपारी पायरा झालता, कारण त्यांना बैल द्यायचा होता आपल्याला बरं का. 1 वर्षापासून ते आमचे पाहुणेच आहेत बरं, आपल्या गावापासून साईडला राहतात ते. त्यांचाही बैल पूर्ण म्हणजे चांगल्या ग्रोथला पळतोय. कोरेगावला पण तो चांगला सेमी त्यांनी काढला होता. त्याच्यामुळे बैलाला माझी इच्छा होती एकदा त्या बैलाला बैल द्यायचा आपला. कारण त्यांनी मला वारंवार फोन केलते, पण काय व्हायचं आपलं पहिले झालं असायचे ना. ते आज योग जोडून आला आणि पळाला. ड्रायव्हर आज कोण बसले होते? आज बाह्या ड्रायव्हर होते. बाहेर वाटेगाव. काय सांगाल शेट, गटाला थोडेस चढ उतार झाला त्यावेळेस कुठेतरी कमेंट वगैरे आली की बाबा गाडीला स्पीड लागलं नाही, पण चिक्याची एक खासियत आपण बघत आलो आहे. गट जेवढा पळत नाही त्याच्यापेक्षा जास्त सेमीला पळतो, सेमीपेक्षा जास्त फायनलला पळतो. आणि आताच्या सेमीफायनलच्या निकालामध्ये ते दाखवून दिला आणि ते स्पष्ट दिसतंय. निकालामध्ये त्याने गाडी ओढून लावली. 100% चिक्या ते टॉपची बैल आहेत. आपला बकासूर देव याच्यामध्ये बैल हा गटाला ही बैल मोठी कमीच पाहतात, जाणवलं गेलेलं आहे. प्रत्येक मैदानामध्ये तो थोडासा गट हा मापात काढतो, शहाणा आहे तो. त्याच्यामुळे त्याला माहिती आहे सेमी आणि फायनलला त्याचा तो ग्रोथ दाखवतो. आणि याच्यामुळे त्याच्या आज सध्याला ह्या वर्षामध्ये जर म्हणलं 7-1 नंबर आहेत आणि आम्ही 24 मैदान खेळलोय. त्याच्यामध्ये 20 मैदान हा बैल आमचा फायनलचा गुलालाचा मानकरी आहे. 20 मैदानामध्ये चिक्या प्रत्येक मैदानामध्ये गुलालामध्ये असतो, त्याला गुलालाचा बेताज बादशाह असं म्हटलं जातं. काय सांगाल? 100%. कारण बैलाचं नशीब एवढं ग्रेट आहे तुम्हाला सांगतो. दोन्ही साईडनं बैल पळतोय आता महाराष्ट्रामध्ये. आपल्या 3 फेऱ्यामध्ये जे आहे म्हणजे कडनं पण पळणं गरजेचं आहे आणि मधून पण बैल पळणं गरजेचं आहे. त्याच्यात ते सातत्य मोठं की दोन्ही साईडनं मधनं कडन 4 खांदी बैल आहे तो. त्याच्यामुळे त्याचे गुलाल हे सगळ्यात जास्त असतात. चिक्या एवढा प्रत्येक मैदानात गुलालामध्ये राहतो, त्याचा पाळण्यामागचं रहस्य काय नक्की? रहस्य म्हणजे अखिल ड्रायव्हर टामकाला कसं त्यांची सांभाळणी चांगली असते, स्वच्छता असते बैलाजवळ आणि त्यांचं नियोजन पण चांगलं असतं. मी बघतोय बरं का, आपल्या घरी सगळ्या गोष्टी आहेत पण आपण पहिले त्यांच्या ठेवलेला आहे. त्यांचं सकाळचं उठून बैलाला साफसुथऱ्यापणा, 3-4 ठिकाणी जागा बदलणं आणि बैलाचं मुवमेंट, बाबा आपला बैल फ्रेश कसा ठेवायचा हे त्यांना सातत्यपूर्ण माहिती आहे ड्रायव्हरला. त्याच्यामुळे बैलाचा गुलालाचं प्रमाण जास्त आहे. कुठलीही मैदान असू द्या, त्या मैदानामध्ये फायनलचं विनिंग पर्सेंटेज 90% असतं चिक्याचं. काय सांगाल? 100%. मी बघतोय बरं का आताच्या तर 9 मैदानामध्ये 9च्या 9 फायनलला बैल राहिलेला आहे. कारण त्याचं थोडस थंडीच्या काळामध्ये त्याला निमोनियाचा प्रकार झालता. 1.5 महिना आमचा पूर्ण वाया गेला बरं का. त्यानंतर बैलाने पुन्हा ग्रीप धरली. ज्याप्रमाणे गेल्या वर्षी त्याचे जवळजवळ 21 नंबर होते, तसा ह्या वर्षी त्यांनी ग्रीप चांगल्या क्वालिटीमध्ये धरलेले आहेत. मला जाणवतंय की ह्या वर्षी तो 100% टॉपच करेल. आपला देव आणि दोन्ही एकत्र 100% हे होणार. बकासूर आणि चिक्या हे दोघे पण सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की दोन्ही खांदी पब्लिकनं किंवा आतनं बाहेरनं कुठून गाडी लागू द्या तिथून 1 नंबर करणार तर करणारच. प्रेक्षकांच्या मनात ही जोडी बसलेली आहे. आणि चिक्या जरी वेगळ्या पायऱ्यामध्ये असो किंवा बकासूर वेगळ्या पायऱ्यामध्ये असो, गुलालाचे मानकरी राहतातच आणि ती बी पब्लिकनं पळून. काय सांगाल, पब्लिकनं चिक्या पळतोय त्याचं रहस्य काय? 100% तुम्हाला सांगायचं म्हणजे चिक्याचा जन्म म्हणजे चिक्या हा 10-11 वर्षांचा त्याला तिथून तो घोड्यामध्ये पळतो लहान असताना असतो. त्या साईडला 40 गावला ते कंटिन्यू त्याला जे बिनजोड करत होतो लहान असताना, त्याच्यामुळे त्याला ती सवय झाली कडनं पळण्याची. जसं बैल शेरा होत गेला तसं कडनं थांबवत गेला. त्यात काय होतं बघा, तो कडं आत येत नाही बैल किती, त्यामुळे बकासूर त्याची गाडी खूप जुळून पडते. म्हणजे कसं आहे, जोग नाहीये बरं का आत्ताच्या कंडिशनला. ह्या दिवसामध्ये पाठीमागचं आपण काय पाहिलेलं नाहीये. 7 सलग 1 नंबर होणं आणि आम्ही 8 वेळेस गुलालात आहे. एकदाच फक्त त्याची गाडी मिली गेली. एवढं पळणं सोपं नाही. म्हणजे 28-25 फेऱ्यामध्ये 1 फेरा बैलाचा मायनस गेला ह्याचा अर्थ
एवढं म्हणजे सातत्य सोपं नाही. आणि आम्ही कसं आहे देवाच्या गळ्यात पळणं आज त्याचं जी बाबा हिरा चालू आहे बैलाचा तो तुम्ही किंवा आम्ही कुणीच मोडू शकत नाही त्या बकासूरचा हिरा. त्याच्याबरोबर 7 नंबर त्याचंही कुठल्या बैलावर झालेलं नाही मला माहित आहे. त्यांचं 3 1 नंबर झालेत पण त्याच्यावर कुठल्या बैलात गेले पण चिक्याबरोबर त्याचे 8 फायनलचे मानकरी आहेत ते. मग कुठेतरी शेट बकासूर पळतोय पण चिक्याची मोलाची साथ त्याला असते ना. आपण बघत आलोय की दोन्ही गांधी पब्लिकने पळतोय आणि ज्या पद्धतीने आपण बघतो की तो इतिहास रचत चाललाय. गेल्या वर्षी पण त्याने विक्रम केला होता सगळ्यात जास्त 1 नंबर घेणारा बैल तर चिक्या होता आणि आता चालू सीझनला बी सगळ्यात जास्त 1 नंबर आता पण चिक्याचेच आहेत. एवढं सातत्य म्हणजे आता जे बलगड क्षेत्रामध्ये कुठल्या दुसऱ्या नदीचं मला माझ्या तरी बघण्यात नाहीये. काय सांगाल? 100% बर का बैल हा साधारणपणे गेल्या म्हणजे 2 वर्ष झालं बैल पळतो ह्या. आपल्या साईडला बैल हा मार्च महिन्यामध्ये पळायला आलता 2 वर्षापूर्वी 24 मध्ये. तिथून आतापर्यंत बैलाचे साधारणपणे तुम्हाला सांगतो 1 नंबर हे 40 1 नंबर झाले चिक्याचे आणि जवळजवळ 84 ते 85 बैलाचे फायनलचे गुलाल आहेत. एवढं सातत्य आहे म्हणजे असा तो कसा त्याचा पेट खराब आलेला नाही. जरी आला 1-2 मैदान येतो फक्त त्याचा. बॅड लक त्याची गाडी ज्यावेळेस मारली जाते ना त्याची गाडी 2 नंबरला उतरते. आम्ही फक्त काशेवर 3 नंबरला उतरलो मला वाटतं 24 मैदानामध्ये. नाहीतर त्याची सरासरी बर का बैलाचं ही 1-2 नंबरला उतरतो. गाडीची फुटा 2 फुटा 4 फुटातच जाते. मला म्हणजे जाणवतं की बैलामध्ये स्टॅमिना पळण्याचा मोठा आहे. काय होतं गटाला बैल कमी पळतो का तर त्याला वाचवून पळायचं असतं मोठं. बरोबर आहे. तो आता इतका शहाणा बैल आहे की कच्च्या समजा तो तासात जाईल पण गावात त्याच्याकडून तास पलटी झालेला नाही आज पण बैलाची. ती त्याच्या गोष्टीमध्ये त्याला मानलं पाहिजे. शेट कुठेतरी संपूर्ण टीमचं जीव आहे त्याच्यावर. त्यामुळे त्याचबरोबर तुम्ही पण प्रत्येक वेळेस कायम आला की त्याच्या बरोबर असता. कुठेतरी तुमचं पण ते ओळखतो चिक्या. आम्ही बऱ्याच वेळा बघितलेलं आहे तुमचं पण भरपूर प्रेम आहे त्याच्यावर. त्याचं फळ तो म्हणजे देत आहे की तुम्ही शब्दात मांडू शकत नाही. 100% ह्याच्या पाठीमागे आमच्या टीमचं एवढं मोठं आहे बरं योगदान. मी काय साधारणपणे येणार दुपारी पण ज्या आमची टीम आहे सगळी समजा बैलाच्या पाठीमागची बरं का त्यांचं खरं सगळ्यात मोठं योगदान आहे. त्यांचं मुळात बैलानंतर त्यांचं अभिनय करण्याची ती लोक टीम आहे सगळी माझी. पाटील ड्रायव्हर असतील अमरदादा आहेत बाकी सगळी मुलं आहेत भरपूर कष्ट घेतात. आता ज्यावेळेस आपला मध्ये चिक्या सलग 2 दिवस पळाला आपल्या कोरेगाव मैदानानंतर तर आपलाच सहकारी त्याच्या गावचं मैदान होतं. त्यावेळेस पण मला बऱ्याच जणांनी कमेंट केले की चिक्या सलग 2 दिवस का पळतोय. आता त्यावेळेस आपण मैदानामध्ये नव्हतो तर तो प्रेक्षकांचा थोडं सांगा. तेच सांगायचा असा विषय आहे तुम्हाला सांगतो. आपलं पारंपरिक हे 83 वर्षाची परंपरा कोरेगाव मैदानाची आहे आणि अटील ड्रायव्हरच्या मैदानाची परंपरा 50 वर्षाची आहे तुम्हाला सांगतो. काय त्याचं जन्मतापासून ते असंच मैदान असतं. ते मैदान 121 तारखेला 22 दुसऱ्या दिवशी ते मैदान असतं. बरोबर. हा ड्रायव्हर अटील ड्रायव्हरचं मोठं एवढं योगदान आहे त्या गावामध्ये मला सांगतो. खूप लोक मानतात तिथं तर त्यांच्यासाठी आणि ड्रायव्हरांनी सलग 5 वर्ष 1 नंबर केलेला आहे आणि 6व्या वर्षी आज चिक्याने त्यांचा 1 नंबर करून दिला. त्यावेळेसाठी मी तिथे बैल पळवला कारण ह्यावेळेस त्यांच्याकडे जी बैल पळतोय तेवढ्या आजारी बैल असल्यामुळं मला जाणवलं गेलं की याला आपल्याला कसं अमर असून द्या भोसले असते यांचा कोण चांगला पळतोय आता तर ह्या टीमसाठी ते मला बैल तिथे पळवायचा होता आमच्या. काय जी बैलाची आहेत आमच्या ही पोरं आहेत आमची सगळी त्यांचं काय महत्व आहे ते कोरेगावच्या मैदानाला तर तो हिंदी केसरीचं मैदान आहेच पण त्यांच्यासाठी ते हिंदी केसरीचं मैदान आहे. बरोबर. त्या दिवशी बैल पळवला गेला. पण शेट कुठेतरी चिक्यानं ती गोष्ट पूर्ण करून दिली जे काय म्हणजे आता त्याचा सहकारी आहेत त्यांच्या मनात जी गोष्ट होती ती चिक्यानं कुठं ओळखली पण मान खालून दिली नाही 1 नंबरच करून दिला आणि गावचं मैदान त्यांचं. 100% मला सुद्धा खरं सांगायचं बरं का थोडी दुखड काय होता रान होतं मातीचं तिथं आणि तिथंही आपण माती 3 फेरे काढलं होतं. आयला म्हणलं गाडी किती पळते त्या मैदान योग बघा ना सगळ्या गाड्या उतरल्या आपल्यातले सगळेच म्हणजे आपला देव बाकासूर उतरला सगळी एकत्र आली सगळी बैल आणि योगाने सेमी पण 4 गाड्या मोठ्या लागल्या आपल्या 5-6 गाड्या 4 गाड्या मोठ्या लागल्या त्यात ती सेमी निघणं खूप इम्पॉर्टंट. आता माझा विजय म्हणजे त्यांचा आमचा विजय म्हणजे बाकासूरचा विजय सर्जाचा विजय शेवटी ती आपल्या घरातली बैल आहे सगळी तुम्हाला. थोडस कसं आहे वेगळ्या वेगळ्या सेमी नसता 100% त्यांचाही गुलाल झाला असता म्हणजे त्यांचाच शेवटी गुलाल झाला येतो त्या दिवशी पण बैलांनी किंमत ठेवली आमची सगळ्यांची. शेट कुठेतरी आपण ते बघतो ना म्हणजे मुलांच्या चेहऱ्यावरती जो आनंद होता गावच्या मैदानात 1 नंबर गेला तो आनंद म्हणजे कुठे शब्दात सांगू शकत नाही एवढा आनंद होता. आणि पाटील ड्रायव्हरचं ज्या पद्धतीनं त्यांचं पण रेकॉर्ड झालं की 6 वेळा ते 1 नंबरचे मानकरी तिथे झाले. मग चिक्या म्हणजे असं की काय बोलावं काय नको असं त्याच्याबद्दल होतं एवढं अजून दिवसेंदिवस म्हणजे नाव उंचावत चाललाय. 100% बरं का कसं असतं एक म्हणतात ना आता आपण कसं क्रिकेटमध्ये गॉड
कुणाला म्हणतो सचिन तेंडुलकरला, त्यानंतर कोहली निघाला. तसा आमचा आपला छोटा मोठा कोहली आहे म्हणतो बरं का. आपला देव तर बकासूर आहे, लखन चांगला बोलतोय आत्ताच्या कंडिशनला, सर्जा चांगला बोलतो सांगायचं म्हणजे. त्यानंतर ह्या स्टेप मध्ये ही बैल त्याच्या पाठीमाग ह्यांनी एक ओढ लावली हो. म्हणजे जे चाहता वर्ग जे आहे ते ह्यांनी ओढलं गेल्या 5-6 बैलासाठी मला सांगतो, आणि त्यांनी नाद लागला लोकांना. आणि चिक्याचं तर तुम्हाला सांगायचं बरं का की त्याचं रूप हे एकदम गणपतीचं रूप आहे त्या बैलाचं. तर त्याला असं का टिकला सुद्धा नाही, त्याची भोवया सुद्धा पांढरे आहे त्याच्या बैलाच्या. आणि एवढा बैल हा सिंपल उभा राहिला, तुम्हाला सांगतो उभा राहिला, त्याची आणण्याची पद्धत बघा, त्याची कानाची प्रोसेस बघा तुम्ही. त्याला अक्षरशः बरं का काय नाही त्याला कळतं, आणि बाबा पाहायचंय आपल्याला. आणि झेंडा पडला ते लक्ष झेंडाकडे असतं, कान आणि त्याचं मुवमेंट ते. त्यामुळे मी तर बघतोय बरं का बऱ्यापैकी ह्या बैलामध्ये तो मोडतोय बैल. शेट कुठंतरी कसं होतं या बैलगाडी क्षेत्रामध्ये जर बघायला गेलं तर एक बैलगाडी मालक म्हणून तुमच्याकडे आदरानं बघितलं जातं, आणि तुमचा स्वभाव पण त्यामध्ये तुम्ही कमी कालावधीत भरपूर लोक जोडलेत, आणि त्याचं फळ कुठं म्हणतो ना आपण की परमेश्वरून आपल्याला जर आपण सत्यात राहिलो तर आपलं कुठं वाईट होत नाही, आणि ते कुठंतरी चिक्क्याच्या माध्यमातून तुम्हाला मिळत जातं. 100% कसं आहे बरं का, आपण व्यवसायातनं बरं का एक शिकलो ह्या क्षेत्रात नव्हतं बैलगाडीच्या बरं का, की आज मी सगळ्या लोकांना किंमत देतो. चुकी झाली तरी मी मान्य पण करतो, कसाही क्षेत्र आहे, चूक बोली होत असतो मला सांगतो. पण शेवटी बघा माणूस हा संघटी काय घेऊन जातो, माझ्या लक्षात आलंय. शेवटी माणूस घेऊन काय घेत नाही मला सांगतो 100%. त्याप्रमाणे मला माहित आहे की मी कुणाचं असं माझ्या मनातून कुठला बैल कमी पळावा जास्त पळावा असं डोक्यात कधी येत नाही. तर तिने जास्त पळायला पाहिजे आमच्या मनात असतं. त्याच्यामुळे मला वाटतं की माझ्या बैलाचा त्याचा एक आशीर्वाद आहे. चिक्या 12 महिने पळतो, उन्हाळा हिवाळा पावसाळा, जसा आपला बकासूर पळतो. बाकीचे काही नंदी सीझन नुसार पळतात. काय सांगाल 12 महिने पळत राहतो आणि गुलाल मिळवतो प्रत्येक म्हणजे सीझनला? 100% अलीकडे मी बघतोय 5-7 नंदी सोडली ना तर 12 महिने बैल पळत नाहीत. पळत नाहीत. काय राहायचं मला सांगतो, प्रत्येकाचा क्लायमेट नुसार त्यांचे जे म्हणजे कसं असतं, बैलाचं पळ कशा होता पोसा असतो, आणि त्याचं वर्कआउट ऊन ज्या बैलांना जास्त लागतं. समजा आपण काय म्हणतो बाबा कोसोड कलरची बैल थोडी उन्हाळ्यामध्ये नॉर्मली कमी पळतात, पण पाऊस पडले ती वाढतात, कारण त्यांची श्वसनाला हवेचा दाब आहे ना, तो दाब आल्यामुळं बैल थोडी कमी पळतात. पण चिक्याचं एक लक्षात आलं का, चिक्याची शरीराची इष्टी अशी मोठी आहे, त्याचं पोटाची क्षमता खूप मोठी आहे, बैलाचे पाय मुवमेंटला वर राहतात त्याच्या. बैल आम्ही ऑब्झर्वेशन केले. आता बकासूर हा गॉड गिफ्टेड आहे तुम्हाला सांगतो, त्याचं आपण काय म्हणू शकत त्या बैलाविषयी, पण ही बैल आहेत ह्याच्यामुळे जाणवलंय आम्हाला बरं का. बैल का पळतोय तर 3 ऋतूमध्ये बैल पळतोय आपला, कारण त्याची जी माट आहे शरीराचा तो, आणि फुफ्फुसाची जी क्षमता मला वाटते बैलाची, शरीराची एष्टी कशी मोठी आहे बैलाची, त्याच्यामुळे बैल तिन्ही ही ऋतूमध्ये बैल पळतो. त्याचा खोराक कसा काय असतो? खुराक आहे बरं का नॉर्मलच असतो. बैलांना आम्ही वाळली वैरण असते आमच्या बैला जास्त, आणि नॉर्मली काय आहे आम्हाला ते खुराक बनवून दिले आम्हाला बाबा एकत्र 10-15 आम्ही खाद्य एकत्र करून. बैला अर्धाच किलो असतं फक्त, आणि बैलाला फक्त आम्ही बाबा मैदानात बैलाला पाणी मात्र पाचतोय 10 लिटर बरं का. लोक पाचतात पण आम्ही 5-6 लिटर पाणी पाचतो, कारण आम्हाला माहिती आहे हिटचं प्रमाण जास्त आहे बैलाला. उन्हाची काळजी खूप घेतली पाहिजे. घेतो आम्ही. मित्रांनो बघू शकताय की त्याला तर फायनल पण पळायची जास्त वेळ घेत नाही. एकमेव नंदी असा आहे की कन्सल्टन्सी जे आपण म्हणतो ना की विजयाची, तर ती बघावी कोणाकडून तर ती चिक्यानं बघावी. त्याने गेल्या वर्षी पण सिद्ध केली, त्याच्या आधी 2 वर्ष झालं सलग होत, आता 3रं वर्ष अजून पण कंटिन्यू बोलवतो. आणि त्याचा आणखीन एक रेकॉर्ड असा आहे की आजपर्यंत गटात एवढ्या वेळा बोलावे माझ्यामध्ये एकदा किंवा 2दाच गटाला मार खाल्ल्यानंतर तो प्रत्येक मैदानात आजपर्यंत कधी गटाला मार कधीच गाडी नाही. बैलांनी 75 मैदान बैलांनी गटाला मार खाल्लेला. एकदा फक्त आमची गोडची सर्जाची गाडी बाहेर गेली तेवढ्याच आम्ही गटाला मार खाल्लेला 75 मैदानामध्ये. 75 मैदान. बकासूर नंतर जास्त जर विनिंग पर्सेंटेज जर कुणाचं असेल तर तो चिक्याच आहे. काय सांगा? 100% मी बघितलं बरं का, आहेत ना आपलं लेखन पोहोचतो चांगला संख्या आहेत, पण एक्झॅक्ट मला लक्षात आलं बरं का, परंतु 12 महिने बैल आम्ही 3ऱ्या वर्षी पळवतोय बरं का, आणि कन्सल्टन्स त्याची राहते महिन्यात त्याचं 5-4, 5-6 गुलाल त्याची राहतातच. एक नंबर किंवा 2 मैदान ते फक्त 19-20 होत आमची गाडी 1-2 फुटात मरती, एवढाच फरक येत नाही. तर कन्सल्टन्स त्याची खूप चांगली आहे, आणि माझ्यासाठी खरंच बरं का चिक्याने मला भरपूर काय दिले. बरोबर. मी क्षेत्रामध्ये बरं का काय म्हणजे कसं असतं व्यवसायात कोणी काय ह्या क्षेत्रामध्ये तुमचा बैल पळला तर तुम्हाला किंमत आहे इथं. तुम्ही किती श्रीमंत आहे किती गरीब आहे काही नाही तुम्हाला सांगतो इथं. अजय शेठ जे नाव जे आहे ते चिक्यानंच मिळवून दिले. संबंध महाराष्ट्राला नव्हे तर 13 देशाला. 100%. कारण सांगायचं मला तुम्हाला सांगतो बरं का, लोक म्हणतात गरीबाचे आणि मोठ्याचे बैल, हा तर ह्याच्यात अजिबात स्वतः भेदभाव नाहीये. मी सांगतो बैल ज्याचा पळतो तो मोठाच आहे, आणि ज्याचा नाही पळत तो मोठा तरी गरीबच आहे डोक्यात ठेवा. त्यामुळे मोठा आणि बारक्याचे काही नसतं कुठं. आणि अजून एक सांगायचा मुद्दा, अखिल भारतीय बैलगेट संघटना आपली बरं का, त्यांचे खरंच मोठे योगदान तुम्हाला सांगतो.
काय अप्रत्यक्ष गोष्टी एक 8 दिवसामध्ये घडल्या चुकीच्या आहेत त्या बरं का. कारण आज ही अखिल भारतीय बैलगाडी संघटना असल्यामुळेच आपण आज हे सगळं बघतोय सगळेजणी. तर त्याच्यासाठी आपण अध्यक्ष असतील आपले सचिव त्यांच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी उभं राहायचं आणि आम्ही सुद्धा सगळे उभं राहणार आहे त्यांच्यासाठी. कारण का आज त्यांनी हे क्षेत्र दाखवलंय सगळ्यांनीच. बरोबर. आपले कसं आहे ते असतील साधारणपणे साधापूरचे वगैरे ह्यांनी सगळ्यांनी खूप प्रयत्न केलाय. आमचे अमोलदादा असतील गायकवाड असतील वडकीतली सगळी टीम दत्ता पैलवान असतील बरं का ह्यांनी आज खूप आमची बारामतीची टीम सगळी माळशिरस ह्यांनी खूप प्रयत्न करून हे क्षेत्र टिकावलंय. आणि कसं असतं बघा हजारात एखादा माणूस त्याला राग येत असतो त्यांनी ते कंट्रोल केला पाहिजे. ह्या क्षेत्रात थोडी पकड ठेवण्यासाठी कुणाला तरी बोलावं लागतं. बरोबर. थोडं बोलल्यानंतर त्या गोष्टी आता आम्ही सुद्धा सहन करून घेतोय. कधी कधी आम्हाला राग येतो निकालात पण तरी मी काय म्हणतो की आपण मोर्चा मैदानाला पळू. त्यांची चूक नसते ती अँगल नुसार ते निर्णय दिले जातात. पण त्या प्रत्येक मालकाला काय वाटणार नाही माझा अँगल होता देणार नाही. पण त्या गोष्टी तिथं त्यांना दोन्ही साईड निर्णय बघून द्यायचा असतो. त्याच्यामुळे कुणीच ह्याच्या वादविवाद न करता कमिटीच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी उभं राहायचंय आणि मी राहणार. ठीक आहे आपण जास्त वेळ आता घेत नाहीये. अजित शेठचं स्पष्ट मत आहे आणि हे बैलगाडी क्षेत्र आपल्या त्याच्यामध्ये इथपर्यंत आलेलं आहे. इथून पुढे जर टिकवायचं असेल तर संघटना आपल्याला अतिशय महत्वाची आहे. सगळ्यांची साथ या ठिकाणी महत्वाची राहणार. आता फायनल देखील पळायचं आहे. अजित शेठ असतील त्यांची संपूर्ण टीम असेल त्यांना फायनल साठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.